नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सकाळ सकाळच्या वारी देवाची पूजा झाली की सगळं काम झाल्यागत होतं आणि घर पण प्रसन्न, मन पण प्रसन्न आणि देवपूजा झाली की कसं सगळं फ्रेश फ्रेश वाटतं. त्यामुळे पहिल्यांदा उठल्या उठल्या आंघोळ झाली की देवपूजा करून घेतली. बाकीची कामं करायला मी रिकामी. बाकीची लई कामं होती, लग्नाचे बरेच कामं राहिली होती. दळण करायचं होतं, माझं दळण करायला घेतले आणि गडबड असल्यामुळं दळण करायचं झालंच नाही. त्यामुळे दळण करायला ज्वारीचं दळण आहे मी, कारण ज्वारीचं दळण करताना 4 मापटी तांदूळ घेतले तर 8 मापटी ज्वारी घेते. त्यामुळं निम्म्याला निम्म तसं घेतलं की नाही की एकदम भाकरी छान लागते ते आणि मऊ पण होते ते आणि पांढऱ्या पण भाकरी दिसते. त्यामुळं मी तसंच करते, तांदूळ आणि ज्वारी एकत्र करून दळून देते. त्यामुळं दळण पण छान, म्हणजे भाकरी पण छान होते. तर ही माझं आता दळण झालेलं आहे. आता घरात पाहुणं आले ते लग्नाचे हे, नाही तर आता पोरासने आंघोळा घालायचं चालले ते बघा. मुलगी आल्या, मुलीच्या पोरासने आंघोळ घालायचं, कारण हा आमचा पिल्लूला आंघोळ घातली पहिल्यांदा. लहानापासून सुरुवात करायची म्हणून पिल्लूला घातली. पिल्लूला घातल्यानंतर ह्याला आंघोळ घालायला आहे. ह्याचा मधला नंबर पोरांचा असतं की खालून नंबर, वरून नंबर, तसा त्यांनी पोरांनी नंबर लावला. त्यामुळे तशी आंघोळ घालायला लागले. आता येऊन ती असे 3-4 दिवस झालं होतं, पण काय मला आंघोळ घालायला वेळच मिळाला नाही लग्नाच्या ह्याच्यात गडबडीत. त्यामुळं आज जरा रिकामी असल्यामुळं म्हटलं त्यासनी आंघोळा घालून घ्यावा. जरा गरम गरम पाणी करून घेतलं, म्हटलं आंघोळ घालून घेते. कारण मुलं आले होते असं वाटतंच की व्यवस्थित आंघोळ पाणी झालं तर बरं वाटतं. तर आता तिसरीचा नंबर झाला. आता हे कपडे मशीनमध्ये लावायसाठी काढायला लागले, कारण ही नवी कपडे घातलेले वापरलेले ती साईडला ठेवली होती आणि ही आमची रोजचे कपडे मशिनीला लावायचे होते. कारण एकदा मशिनीला लावून कपडे झाले की मग पुन्हा मशीन होच तर बाकीचं घरातलं काम होतं, पुन्हा नंतर उन्हात घालायचं ते. तर आता कणिक मळायला लागल्या, कारण आता आमची नवरीबाई जायची उद्याच्याला, तिच्यासाठी त्यासनी बुत्ती करायचं आहे जरा सजुऱ्याची बुत्ती. त्यामुळे ती गडबड चालली. म्हटलं आता कणिक मळायची, नंतर ती काम करायचं. एकदा ती घरातलं जेवण बिवण झालं म्हणजे ती बाकीचं करायला रिकाम होतं. म्हणून म्हटलं आता कणिक मळून घ्यायची. कणिक मळली की जरा भिजोच तर बाकी दुसरं पोरांचं आवरायला हे येते, जरा बोलायला येते, म्हणून कणिक मळून आधी घेतली. कणिक मळून पुन्हा मग म्हटलं नंतर चपात्या केल्या तर चपात्या कशा मऊ पण होते त्या, आणि लगेच केले की चपात्या चांगल्या होत नाही. तर आता मी तिकडं जाऊन मी इकडं आल्या आणि बाकीचं आता मग म्हटलं चपात्या करायच्या, कारण तिथं सारण जरा करून आल्या आणि पीठ मळून आल्या. जरा जेवस तर पीठ भिजल म्हणून ते सजुऱ्याचं पीठ मळून आल्या. आता आमच्यात शेंगा ही जेवणात रोज लागते, त्याच भाजलेल्या कच्च्या कसल्या पण माझ्या मुलगीला भाजलेल्या शेंगा आवडते. ती मग आता शेंगा भाजत घातले त्या. म्हटलं आता शेंगा भाजूच तर चपाती होते, त्यानंतर जेवायला येते. मग आता चपात्या करायला लागल्या. हा मी तवा आणला आहे बघा, आणि चपात्या एवढ्या छान होते त्या आणि भाजते त्या. चपात्या एवढ्या भाजते त्या छान, त्याच्यावर काय बोलायचं का, करपत पण नाही, एवढ्या छान चपात्या भाजते त्या. हा तवा आणला आहे त्याच्यावर. तर आता चपात्या झाल्या की आम्ही जेवायलाच घेणार आहे. जेवायला आता हे पिठलं केलं आहे बघा. तर हे पिठलं मुलीला खायचं होतं म्हणून म्हटली पिठलं कर, म्हणून पिठलं केलं आहे. तर आता आम्ही सगळे जेवाय बसले. शेंगा भाजले की असे घरात सगळे घाण होते. तर आमच्या मावशी आल्या त्या लग्नाला, त्यामुळे मावशी आम्ही जेवाय बसले. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला?